नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचं जे लेक्चर आहे प्राण्यांचे वर्गीकरण हा त्याचा तिसरा पार्ट असेल आणि तिसरा पार्ट जो आहे तो आपण PDF स्वरूपात न आणता डायरेक्ट पुस्तकात जे दिलेलं आहे ते आपण घेणार आहोत। याचं कारण असं आहे की मी जेव्हा PDF वर शिकवतो तेव्हा काही विद्यार्थ्यांना वाटते की मी जास्त डीपली शिकवतोय किंवा या गोष्टी आहेत त्या अत्यंत बाहेरच्या आहेत। तर आता हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये तुमचं प्राण्यांचं वर्गीकरण जे चॅप्टर आहे ते कंप्लीट होणार आहे आणि तुम्हाला एक दिलासा भेटणार आहे की सर पुस्तकातलं शिकवतायत। काहींचे कमेंट असतात सर एवढं डीपली विचारण्यात येणार नाही किंवा एवढं हार्ड विचारण्यात येणार नाही। एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा ही IBPS घेत आहे आणि IBPS हा त्याचा स्टँडर्ड जो आहे तो मेंटेन करणार आहे। पुन्हा एकदा अजून दुसरी गोष्ट आहे, ही जी पोस्ट आहे गट क मध्ये येणार आहे, 2800च्या आसपास याचा ग्रेड पे असणार आहे। तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट तुम्हाला इझी विचारून तुमचं 2800 ग्रेड पेवर सिलेक्शन करणार नाही। त्यांनी जो सिलेबस दिला आहे तोच आपण कंटिन्यू करत आहोत। पोलीस भरतीसारख्या लेवल याची राहील कोणत्या भागांमध्ये, ज्या भागांमध्ये इंग्लिश असेल मराठी असेल। परंतु विज्ञान हा असा एक विषय असतो ज्याच्यात मी तुम्हाला वन लाइनर जरी देऊन दिले तरी वन लाइनर तुम्ही पाठ जरी केले तरी तुमचा प्रश्न एक्झाममध्ये टॅकल होईल याची गॅरंटी थोडी कमी असते। म्हणून विज्ञान विषयाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला कन्सेप्ट लागते, कशा पद्धतीने तुम्ही ती कन्सेप्ट आत्मसात केलेले आहेत त्याच्यावरूनच तुमचे प्रश्न टॅकल होणार आहेत। मी भरपूर टेस्ट सिरीज घेतलेले आहेत, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मार्गदर्शनही केलेले आहे आणि टेस्ट सिरीजमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स येतात, ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स येतात त्यांचं एक ॲनालिसिस पण करतो। आणि माझ्या एक गोष्ट लक्षात येते की जे चॅप्टर मी शिकवलेले आहेत एकदम चांगल्या पद्धतीने मी डिलिव्हर केलेले आहेत त्या चॅप्टरमध्ये विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क येत आहेत। परंतु जे चॅप्टर माझे अजून बाकी आहेत किंवा शिकवायचे माझे ते कंप्लीट नाहीत त्या चॅप्टरमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर अडचण येताना मला दिसते आणि ते प्रश्न तिथे टॅकल होत नाही। म्हणून प्रत्येक गोष्ट मी थोडीशी डीपली जाऊन शिकवतोय आणि सिंपल प्रश्न असतात, एवढ्या मोठ्या गोष्टी नसतात। आणि डीपली जाणे याचा अर्थ आहे की मी 10वीचा सिलेबस मधला प्रत्येक पॉईंट जो आहे पुस्तकात जो दिलेला आहे फक्त त्याचे एक्सप्लेनेशन देत आहे। तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी रिक्रुटमेंट आहे याच्यामध्ये 11-12 लाख फॉर्म आलेले आहेत आणि मॅक्झिमम फॉर्म जे आहेत तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा पाहिलं असेल की मॅक्झिमम फॉर्म हे तुमचे आरोग्यसेवक 40% किंवा 50%ला आलेले आहेत। याचं कारण असं आहे की इथं 10वी पास सर्व विद्यार्थी येणार आहेत। फक्त 10वी वाले विद्यार्थी आहेत का? नाही, इंजिनिअरिंगवाले सुद्धा विद्यार्थी इथं आहेत, डिप्लोमावाले आहेत, त्याच्यानंतर फार्मसीवाले आहेत, अशा सगळ्या फील्डमधले विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे। तर तुम्ही तुमची क्वालिटी तुम्हाला इन्क्रीज करावं लागेल। आणि हे जे शिकवतोय ते अशा गोष्टी नाहीत की या मी बाहेरच्या शिकवतोय, म्हणून आजचं जे लेक्चर आहे ते प्युअरली तुमच्या पुस्तकावरच मी टिक करून देणार आहे, बाकी कोणत्याच गोष्टी करणार नाही। नंतर दुसरी गोष्ट आहे की आपली जी टेस्ट सिरीज आहे ती ॲपवर उपलब्ध झालेली आहे। ॲपवर तुम्ही जाऊ शकतात, 250 रुपयाला आपली टेस्ट सिरीज आहे ती विकत घेऊ शकतात आणि ॲपसुद्धा डाउनलोड करू शकतात। ॲपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल। तर ॲपवरचे जे टेस्ट सिरीज आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, त्याच्याने तुमचा एक कॉन्फिडन्स वाढेल आणि कशा पद्धतीने एक हायर लेवलला जाऊन तुम्ही अभ्यास करू शकतात। आता फक्त माझं तुमच्याकडून एक एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही हे येणारे 20 ते 25 दिवस जे आहेत ते पूर्णच्या पूर्ण या एक्झामवर फोकस करा आणि या एक्झामवर फोकस अशा पद्धतीने करा की मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला या एक्झाममध्ये भेटले पाहिजेत। कारण की कॉम्पिटिशन अत्यंत भयानक झालेली आहे। का भयानक झालेले आहे? कारण मी आता प्रत्येक जिल्हा परिषदचे जसे RTI लोकांनी टाकले असतील तर त्या RTI मधून जर पाहायला गेलं तर एखाद्या जिल्हा परिषदला 12-13 हजार फॉर्म आलेले आहेत आणि जागा आहेत 20 ते 25 किंवा 30 ते 40। तर याच्यामुळे काय होतं, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये राहायचं आहे तर तुम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, विज्ञान विषय समजून घेण्याचा असतो। इतिहासचं कसं असतं तुम्हाला पाठ करावं लागतं, भूगोलचं कसं असतं तुम्हाला पाठ करावं लागतं, परंतु विज्ञान हा तुमचा कन्सेप्टवर डिपेंड असतो। जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर पूर्ण गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असते। आणि प्राण्यांचं वर्गीकरण हे असं एक चॅप्टर होतं की ज्याच्यामध्ये भरपूर प्रश्न हे विचारले जातात। कोणत्याही एक्झामला जा, RRBला घ्या, त्याच्यानंतर ग्रुप Dला घ्या, त्याच्यानंतर तुम्ही MPSCला जा, SSCला जा आणि तुमच्या प्रॉपर आरोग्यसेवकच्या याच्यामध्ये आरोग्यसेवकच्या सिलेबसमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण दिलेलं आहे। म्हणून
मी कोणतीच गोष्ट तुम्हाला डीपमध्ये शिकवलेली नाही. हे इयत्ता 10वीचं पुस्तक आहे. 10वीचा विद्यार्थी जो असतो त्याला इयत्ता 10वीमध्ये या गोष्टी शिकाव्या लागतात आणि तुम्ही ऑलरेडी एवढ्या चांगल्या मॅच्युअर लेवलला चालले गेलेले आहेत, तर तुम्हाला या गोष्टी पाहाव्याच लागतील. हे मी आज का बोललेलो आहे, कारण की काही लोकांच्या खाली कमेंट असतात, सर एवढा डीपली विचारलं जाणार नाही, सोपं सोपं घ्या. मला जर सोपं तुम्हाला जर चांगलं फील करण्यासाठी मी असे एक्झाम्पल तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही 2 सेकंदात उत्तर देऊन देणार. आणि यूट्यूबवर असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ज्याचे एकदम सोपे असतात, परंतु याचा आउटपुट आहे का, ते सोपे प्रश्न करून तुम्हाला फायदा आहे का, तर अजिबात त्याचा फायदा नाही. का? कारण की सोपे प्रश्न आता विचारणं बंद झाले. पोलीस भरतीला जरी तुम्ही गेले असणार तर पोलीस भरतीला सुद्धा आता पेपर चांगल्या लेवलचा सेट व्हायला लागलेला आहे. आता ही IBPS ची एक्झाम आहे. IBPS ही घेणार आहे जिल्हा परिषद, ठीक आहे. मग तुम्हाला त्या लेवलला आता थोडंसं तुम्ही मॅच्युअर व्हा आणि पोस्ट घेण्यासाठी ट्राय करा. आता ही एक्झाम सुटली लगेच दुसऱ्याचा फॉर्म भरू, तिसरा सुटली लगेच चौथ्याचा फॉर्म भरू, असं करू नका. 20-22 दिवस थोडासा आपल्यामध्ये संयम ठेवून तुम्ही अभ्यास करा आणि या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. याला ऑप्शन नाही. इयत्ता 10वीचे विद्यार्थी हे पुस्तक वाचतात, तर तुम्हाला वाचावं लागणार आहे आणि लेवल चांगलीच ठेवावी लागणार आहे, कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे. जेव्हा आपण एखाद्या वर्गात राहतो तेव्हा 100 विद्यार्थी राहतात आणि त्याच्यामधून 1 नंबर जर आलो तर आपण स्वतःला भरपूर हुशार समजतात. त्याच पद्धतीने जर 10,000 विद्यार्थी तुमच्या जिल्ह्यामध्ये अप्लाय केलं असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या 10 मध्ये यायचं असेल तर तुम्हाला तुमची लेवल वाढवावी लागणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे जास्त डीपली जाते तर मी काही करू शकत नाही. एक काम करायचं, 5वीचं पुस्तक घ्यायचं. 5वीचं विज्ञानचं पुस्तक एकदम सोपं आहे, ते पूर्ण वाचून टाकायचं. त्याच्यापैकी एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला भेटणार नाही. ओके, तर आता स्टार्ट करूया. आपला पुढचा जो फायलम आहे, जो पुढचा प्राणी संघ आहे, त्याला म्हटलं जातं कंटक चर्मी प्राणी संघ. तर आपला जो पहिला प्राणी संघ आहे तो आहे तुमचा कंटक चर्मी प्राणी संघ. जसं त्याचं नाव तुम्हाला सांगतंय, नाव काय सांगतंय, कंटक आणि चर्मी 2 शब्दांपासून त्यांचं नाव बनलेलं आहे. एक आहे कंटक आणि दुसरा आहे चर्मी. चर्मीचा अर्थ असतो स्किन किंवा त्वचा किंवा कातडी असं आपण त्याला म्हणतो. आणि कंटकचा अर्थ आहे, कंटक म्हणजे काटे, ज्यांची स्किन ही काटेदार आहे असा प्राणीसंघ. जर इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इंग्लिशमध्ये इथंसुद्धा 2 वर्डने ते बनलेलं आहे, इकायनो आणि डर्माटा. इकायनोचा अर्थ आहे काटे आणि डर्माटा याचा अर्थ आहे स्किन. ज्यांची स्किन ही काटेरी आहे अशा प्राण्यांचा हा प्राणीसंघ आहे. पहिलं स्टेटमेंट पहा, या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. म्हणजे जे काटे असणार आहेत ते कशापासून बनलेले आहेत, कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले आहेत. म्हणून या प्राणीसंघाला काय म्हटलं जातं, कंटक चर्मी प्राणीसंघ असं म्हटलं जातं. आता नेहमीप्रमाणे आपला दुसरा मुद्दा काय येतो की हे जे प्राणी आहेत ते कुठं आढळतात. तर हे जे प्राणी आहेत ते फक्त आणि फक्त समुद्रातच आढळणार आहेत. म्हणजे हे मुख्यतः समुद्रातच राहतात, ठीक आहे. नंतर आपला पुढचा पॉईंट येतो की त्यांचं शरीर किती मितीचं आहे. मी तुम्हाला बोललो होतो की आर्थ्रोपोडापासून जेवढे पण सगळे येणार आहेत ते त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त प्राणी असतात. त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त मी मागच्या लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, इथं मी ते एक्सप्लेन करत नाही, टाईमपास जास्त करत नाही. नंतर यांच्यामध्ये एक महत्त्वाचा जो गुण आहे तो मी आता इथं एक्सप्लेन करतो. तर तो महत्त्वाचा पॉईंट काय, आता इथं तुम्हाला 3 फिगर दिसत आहेत. एक आहे तारा मासा. हा जो तारा मासा आहे, प्रश्न विचारला गेलेला आहे की तारा मासा कोणत्या प्राणी संघात येतो, तर कंटक चर्मी प्राणी संघात तो येणार आहे. नंतर एक आहे समुद्र काकडी, जिला सी ककुंबर असं म्हटलं जातं. ती सुद्धा कशामध्ये येणार आहे, कंटक चर्मी प्राणी संघामध्ये त्याचा समावेश होणार आहे. नंतर हे पहा, इथं काय दिलेलं आहे, सी अर्चिन दिलेला आहे. यांचा सुद्धा समावेश जो आहे तो कशात होणार आहे, कंटक चर्मी प्राणी संघामध्ये होणार आहे. ओके, मग जर तुम्ही तारा मासाला एका ॲक्सिसमध्ये, तारा मासाला जर तुम्ही नीट पाहिलं तर तारा मासाला किती हात दिसतात, हा एक हात आहे, हा दुसरा हात आहे, हा तिसरा हात आहे, हा चौथा हात आहे आणि हा 5वा हात आहे. जर तुम्ही यात, आणि हे जे मध्ये दिसतंय हे त्याचं सेंटर आहे. हे काय आहे, सेंटर आहे.
मध्य आहे, त्याचा मधला बिंदू आहे. जर तुम्ही तारामासाला अशा पद्धतीने रॅडियली म्हणजे त्रिज्येच्या स्वरूपात जर त्याला कट केलं, रॅडियस काय असते, एक असा सर्कल असतो, एक गोल आहे आणि या गोलाच्या मध्ये एक सेंटर आहे, एक केंद्रबिंदू आहे. जर केंद्रापासून या बाहेरच्या सर्कलला जर तुम्ही एक रेष ओढली तर तिला म्हटलं जातं त्रिज्या, तिला म्हटलं जातं रेडियस इंग्लिशमध्ये. त्याच पद्धतीने तारामासाला सुद्धा एक रेडियस आहे आणि इथून जर तुम्ही त्याला कट केलं तर तारामासाचे इक्वल पार्ट तुम्हाला दिसतात, इक्वल पार्ट तुम्हाला दिसणार आहेत. म्हणजे तारामासामध्ये कोणत्या प्रकारची सममिती आहे, तर ती आहे अरीय सममिती. तिला काय म्हटलं जातं, अरीय सममिती. जर तुम्ही त्याला एक रेडियसमध्ये कट केलं तर त्याच्यापासून इक्वल भाग भेटणार आहेत आणि त्या सममितीला म्हणतात अरीय सममिती. तारामाशामध्ये ती अरीय सममिती असते आणि ती कोणत्या अवस्थेत असणार आहे, प्रौढावस्थेत. प्रौढावस्थे म्हणजे काय असतं, तर जसा एखादा बालक आहे, छोटा बालक आहे आणि तो जर थोड्या वर्षानंतर मोठा होतो तर मोठी झालेली जी अवस्था असते तिला प्रौढावस्था म्हणतात. छोटासा तुमचा जो काय म्हणतात तारामासा आहे, त्या जेव्हा तारामासा मोठा होतो तेव्हा त्याच्यामध्ये कोणती अवस्था येणार आहे, अरीय सममिती येणार आहे. म्हणजे रेडियली तुम्ही जर त्याला कट केलं, त्रिज्येने तुम्ही जर त्याला कट केलं तर ती सममित होणार आहे. ओके, सारखे त्याचे भाग होणार आहेत. सममितीचा अर्थ आहे सारखे त्याचे भाग होणार आहेत. ठीक आहे. मग हा इथं महत्त्वाचा पॉईंट आहे. त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त इतका महत्त्वाचा पॉईंट नाही, परंतु प्रौढावस्थेत त्यांचं जे शरीर आहे पंच अरीय सममिती दाखवतं. पंच अरीय याचा अर्थ आहे 5 रेडियसने. जशी इथं 5 त्याला होते, हा 1, त्याच्यानंतर हा 2, हा 3 आणि हा 4 आणि हा 5, असे 5 अरीय सममिती त्यांनी दाखवलेली होती. ओके, नंतर पुढचा जो पॉईंट आहे तो घेऊया. मग पुढचा पॉईंट आहे की सर, जसं हा प्रौढावस्थेत अरीय सममिती दाखवतो, अरीय सममिती म्हणजे एक 5 अँगलने तुम्ही त्याला कट केलं तर सारखे भाग होणार आहेत. मग याचं जी स्टार्टिंग फेज आहे, म्हणजे हा जेव्हा बालक असेल, जेव्हा छोटा असेल तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची सममिती येईल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टारफिश जो असतो, तारामासा जो असतो, त्याची जी लहानपणाची अवस्था असते तिला म्हटलं जातं अळी अवस्था. तिला काय म्हटलं जातं, अळी अवस्था म्हटलं जातं. आणि अळी अवस्थेमध्ये तो द्विपार्श्व सममिती दाखवतो. मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो की त्याची अळी अवस्था कशा पद्धतीने असेल. तर त्याची अळी अवस्था कशी असेल, अशा पद्धतीने तो अशा अळीसारखा तो लहानपणी असतो आणि इथून जर त्याला मधून कट केलं तर इकडचा भागही आणि इकडचा भागही सारखा असतो. ही त्याची अळी अवस्था असते. या अळी अवस्थेमध्ये कोणती सममिती दाखवणार आहे, द्विपार्श्व सममिती. याच्याबद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ओके, तर या 2 गोष्टी तुमच्या आता लक्षात आल्या असतील. पुढचा पॉईंट पाहूया की जो तिसरा पॉईंट आहे त्याच्यात काय दिलेला आहे. तर तिसऱ्या पॉईंटमध्ये तुमच्या पुस्तकात अशा पद्धतीने दिलेलं आहे की हे प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कशा पद्धतीने जातात. जर तुम्हाला या प्राण्यांचं एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्याचं संबंध जर समजला तर तिसरा पॉईंट तुम्हाला क्लिअर होतो. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन ते क्लिअर करतो. तर हा तुमचा तारामासा आहे आणि हा कोणत्या वर्गात आहे, कंटकचर्मी वर्गात आहे. कंटकचर्मी वर्गात असल्याने आता आपल्याला पाहायचं आहे की कशा पद्धतीने हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करतो. तर याचे 1, 2, 3, 4 आणि 5 असे हात आहेत. हे 4-5 हात आहेत. या हातांवर हे जे त्याचे भाग आहेत त्याच्यावर नलिकापाद असतात. नलिकापाद म्हणजे त्यांचा जर तुम्ही असा हात घेतला तर या हातावर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर असणार आहे. तर तुम्ही त्याला झूम केलं आणि हे जे स्ट्रक्चर असणार आहे याला नलिकापाद म्हटलं जातं. या नलिकापादांचा वापर करून ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. आता या नलिकापादांचा अजून दुसरा उपयोग आहे. तो उपयोग काय, तर या नलिकापादांचा वापर करून सुद्धा हे जे प्राणी आहेत हे प्राणी आपलं अन्न ग्रहण करतात. आता इथं जसं मी मध्ये तोंड दाखवलेलं आहे, या पूर्ण बॉडीवर नलिकापाद असणार आहेत. जर तुम्ही एखादा अन्न इथं जर ठेवलं, तर समजा इथं ठेवलं तर हे नलिकापाद काय करतील, या अन्नाला असं मध्ये घेऊन जातील, मध्ये अशा पद्धतीने घेऊन जातात आणि ते अशा पद्धतीने अन्न ग्रहण करतात. तर नलिकापादांचे 2 उपयोग आहेत. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी
किंवा अन्न ग्रहण करण्यासाठी नलिकापादांचे हे 2 उपयोग आहेत. काही प्राणी कंटकचर्मी प्राणी संघामधले जे काही प्राणी आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हालत नाही. त्याला काय म्हणतो आपण? स्थानबद्ध प्राणी. आपण स्पॉन्जी पाहिले होते, आपण स्पंज पाहिलेले होते. त्याच्यामध्ये ते प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर अजिबात हालायचे नाही, तर त्यांना आपण म्हणायचो स्थानबद्ध प्राणी. तर काही कंटकचर्मी प्राणी जे असतात ते स्थानबद्ध असतात. तर ते कोणते आहेत? तर सी आर्चिन जे आहे ते जागेवरून हालत नाही. आपल्या पुस्तकात फिगर दिलेली आहे, ती फिगर सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे. अजून याचा एक गुणधर्म तुम्हाला सांगतो. समजा हा आपला तारा मासा आहे, ठीक आहे. या तारा माशाला एका स्टुडंटने काय केलं, एक चाकू घेतला आणि या तारा मासाचा हा इकडून असा पाय कट करून टाकला. तर हा पाय कट जेव्हा आपण केला तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तारा माशामध्ये हा जो भाग आहे तो पुन्हा निर्माण होतो. याला म्हटलं जातं पुनर्निर्माण क्षमता. हीच क्षमता आपण कशामध्ये पाहिलेली होती? तर स्पंज जे होते, स्पंजबद्दल मी तुम्हाला बोललेलो होतो की एक असा मस्त स्पंज आहे. या स्पंजला तुम्ही इकडून कट केलं, हा भाग आणि हा भाग वेगळा केला, तर इथं परत असा भाग येणार आहे आणि हा जो छोटा भाग तुम्ही कट केलेला आहे त्याच्यापासून पुन्हा एकदा एक नवीन स्पंज निर्माण होणार आहे. त्यालासुद्धा पुनर्निर्माण क्षमता असं म्हटलं जायचं. म्हणून हे जे होते ते काय होते? अमर होते. अमर हे आपण असं ते सांगायचे स्पंज. त्याच पद्धतीने तारा मासा अमर आहे का? तर नाही. तारा मासाला अमरत्वाच्या जवळपास ती गोष्ट आहे. काय होतं याच्यात? जर तुम्ही तारा मासामधून एक भाग जर कट केला, हा भाग कट केला, तर मोठा जो भाग असेल त्याच्यापासून नवीन त्याचा अवयव निर्माण होणार आहे. परंतु जो कट केलेला भाग आहे त्याच्यापासून वेगळा तारा मासा निर्माण होणार नाही. ही स्पंज आणि जो तारा मासा आहे त्याच्यामधला अंतर आहे. जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की तारा मासा कशामधला, कोणत्या प्राणी संघामधला आहे, आणि जनरली विचारलेला आहे. तलाठीला सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला होता, MPSCला विचारला गेला, SSCला विचारला गेला. तर आपल्या ट्रिकमध्ये आपण इकायनोडर्माटाला आयना म्हणायचो. काय म्हणायचो? आयना. आयनाचा अर्थ असतो आरसा. काय असतो? आरसा. आता हा जो तारा मासा आहे तो इतका सुंदर आहे की तो दररोज आरशाला विचारतो की सगळ्यात सुंदर कोण आहे. तर इकायना, त्याच्यावरून आरसा, आणि हा झाला तुमचा तारा मासा. तर अशी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके. आता पुस्तकात काय दिलेलं आहे ते एकदा पाहून घेऊया. हे प्राणी नलिकापाद म्हणजे नळ्यांसारखे त्यांचे पाय असणार आहेत. यांच्या साहाय्याने प्रचलन करतात म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. नलिकापादांचा उपयोग कशासाठी करतात? अन्न पकडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. अन्न पकडण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. काही प्राणी स्थानबद्ध असतात. स्थानबद्ध म्हणजे एकाच जागेवर ते थांबणार आहेत. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार नाही. याचं उदाहरण आहे हा पा तुम्हाला जो दिसतोय सी आर्चिन. सी आर्चिन जो आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही. ओके. नंतर पाहूया यांचे कंकाल. चौथा जो पॉईंट आहे, यांचे कंकाल जे आहे कॅल्शियमयुक्त कंटकीचे बनलेले असतात. हा एकदम मस्त पॉईंट आहे. मी तुम्हाला कंकालबद्दल बोललेलो होतो. 2 प्रकारचे कंकाल असतात. मागच्या लेक्चर ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी एकदा पाहून घ्या. कंकालचे 2 प्रकार पडलेले असतात. तर ते 2 प्रकार कोणते? कंकाल हे 2 पद्धतीचे असतात. एक बाह्य कंकाल असतो. कंकाल म्हणजे काय? कंकालचा अर्थ असतो तुमच्या शरीरामध्ये जे हाडांची पूर्ण संरचना आहे तिला कंकाल असं म्हटलं जातं. तर 2 पद्धतीचे कंकाल सिस्टीम असतात. एक असतात बाह्य कंकाल आणि एक आहे अंतरकंकाल, म्हणजे तुमच्या आतमध्ये. आता मानवी शरीरामध्ये जे हाडं असतात ते आपल्या शरीराच्या आत आहेत, म्हणून आपली सिस्टीम अंतरकंकालची आहे. काही प्राणी जे असतात त्यांच्या शरीराच्या बाहेर कंकाल सिस्टीम असते, त्यांना बाह्य कंकाल असं म्हटलं जातं. तर यांचं जे कंकाल आहे, यांचं जी हाडांची सिस्टीम आहे ती कशापासून बनलेली असते? तर इथं लिहिलेलं आहे कॅल्शियमयुक्त कंटकीची ती बनलेली असते. हा मुद्दा इतका महत्त्वाचा नाही, परंतु इथं पट्टिका दिलेल्या आहेत. पट्टिकाचा अर्थ असतो जर या तारामासाला तुम्ही याच्यावरची जर स्किन काढून घेतली तर हे जे त्याचे हात आहेत, हे जे तुम्हाला हात दिसत आहेत, तर या हातांमध्ये असे पट्ट्यांचे ते हात बनलेले असतात. ठीक आहे. आणि ही त्याची कंकाल सिस्टीम असते. तर यांना काय म्हटलं जातं?
यांना ऑसिकल्स किंवा प्लेट्स म्हटलं जातं. प्लेट्स म्हणजे असे पट्ट्या पट्ट्यांनी त्यांचं जे कंकाल सिस्टीम आहे ते बनलेलं असतं. जनरली परीक्षेत अशा पद्धतीचे प्रश्न इथं फॉर्म होणार नाहीत. इथं बनणार आहेत नलिका पादपासून त्यांच्या साह्याने ते प्रचलन करतात असं विचारू शकतात, किंवा तुम्हाला विचारू शकतात की तारा मासा कोणत्या प्राणी संघामध्ये येणार आहे. पुनरुद्भवन क्षमता आणि पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की तारा मासाला जर तुम्ही कट केलं तर त्या जो कट केलेला पार्ट आहे तो न बनता जिथून कट केलेला आहे तिथं नवीन भाग त्याचा बनतो. ही त्याची पुनर्निर्माण क्षमता आहे. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. एकलिंगी म्हणजे तर एकलिंगीचा अर्थ आहे की याच्यामध्ये तारा मासा मेलही असू शकतो आणि फिमेलही असू शकतो. तारा नाव आले म्हणजे फक्त फिमेलच असेल असं नाही, तर मेलही असू शकतो आणि फिमेलही असू शकतो. वडील पण असू शकतात आणि आई पण असू शकणार आहे. म्हणजे एकलिंगीचा अर्थ आहे दोघी वेगवेगळ्या बॉडीज आहेत, दोघी वेगवेगळे शरीर आहेत. ठीक आहे. आता आपण पाहूया उदाहरणांमध्ये. पहिलं जे उदाहरण आहे ते तुमचं तारा मासाचं आहे. दुसरं उदाहरण आहे समुद्र काकडी. काकडी म्हणजे सी ककुंबर. आणि तिसरं उदाहरण आहे सी आर्चिन. एक गोष्ट सी आर्चिनबद्दल बोलतो की सी आर्चिन जे आहे एशियन फूडमध्ये, म्हणजे जे एशियाचे चायना वगैरे साईडचे लोक असतात ते सी आर्चिन खातात. याच्यामध्ये ना एक असा पदार्थ असतो जो खाल्ला जातो, एकदम मऊ पदार्थ त्याचा असतो. लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगतो. आर्ची आहे आणि एक तारा आहे. ते दोघं काय करतात, आरशात पाडतात. इकायनोचा मी तुम्हाला लेक्चर फर्स्टमध्ये जेव्हा मी MCQ घेतलेले होते तेव्हा ती ट्रिक सांगितली होती. आर्ची आणि तारा हे आरशात पाहतात. आर्चीवरून सी आर्चिन येतो, तारापासून तारा मासा येतो. आणि अजून एक प्राणी राहिलेला आहे तो म्हणजे ब्रिटल स्टार. ब्रिटल स्टार सुद्धा लक्षात राहू द्या, स्टारच आहे. तारा म्हणजे स्टारच असतो. ओके. अशा पद्धतीने आपण कंटक चर्मी प्राणी संघाबद्दल डिस्कस केलेलं आहे. आता पुढचं पाहूया अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ, ज्याला फायलम हेमिकोर्डाटा असं म्हटलं जातं. तर आता पाहूया की अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ नेमकं काय आहे. तुम्हाला बाजूला एक फिगर दिसलेली आहे. ती फिगर म्हणजे बॅलनोग्लाससची फिगर आहे. जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सॅक्लोग्लासस आणि बॅलनोग्लासस हे शब्द तुम्हाला पाठच करायचे आहेत. अर्धसमपृष्ठरज्जू जे प्राणी आहेत ते मी एका एक्झाममध्ये पाहिलेलं होतं. आरोग्यसेवकचीच एक्झाम होती ज्याच्यामध्ये बॅलनोग्लासेस आणि सॅक्लोग्लासेसबद्दल प्रश्न विचारला गेलेला होता आणि मी टेस्ट 1मध्ये सुद्धा हे टाकलेलं आहे. तर जसं तुम्हाला हा शब्द तुम्हाला दाखवतो हेमिकोर्डाटा किंवा अर्धसमपृष्ठरज्जू संघ प्राणी संघ जो आहे तो कसा असेल. अर्धसमपृष्ठरज्जू म्हणजे याच्यामधला जो पृष्ठरज्जू आहे. पृष्ठरज्जू काय काम करतो. पृष्ठरज्जू हा पूर्ण शरीराला आधार देण्याचं काम करतो. तर या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू असणार आहे, परंतु तो कशा तरी वेगळ्या फॉर्ममध्ये वेगळ्या प्रकारे असणार आहे. तर आपण फिगरमध्ये पाहूया की कशा पद्धतीने यांच्यामध्ये पृष्ठरज्जू आहे, परंतु याला अर्धसमपृष्ठरज्जू का म्हटलं गेलेलं आहे त्याचं सुद्धा कारण शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. तर जे हे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असतात ते टोटल 3 भागांमध्ये विभाजित असतात. पहिला जो भाग असतो त्याला म्हटलं जातं शुंड. हा पहा तुम्हाला एक त्रिकोणसारखा दिसतोय आकार, त्याला म्हटलं जातं शुंड, ज्याला इंग्लिशमध्ये प्रोबायस्किस म्हटलं जातं. त्याच्यानंतर या शुंडाच्या खाली हा जो भाग दिसतोय तुम्हाला तो आहे त्याची गळपट्टी. जसा आपला गळा आहे त्याच पद्धतीने त्याला सुद्धा गळपट्टी आहे. आणि हा जो खालचा भाग दिसतोय त्याला म्हटलं जातं प्रकांड. प्रकांडला ट्रंक असं म्हटलं जातं. जसं एखादा हत्ती आहे त्याला सोंड असते त्याच पद्धतीने ही अशी एक सोंड तुम्हाला दिसते, तिला प्रकांड असं म्हटलं जातं. म्हणजे अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्याचा जो पूर्ण बॉडी असते ती 3 भागात विभाजित आहे. एक आहे त्याला म्हटलं जातं शुंड, त्याच्यानंतर दुसरा भाग असतो ती गळपट्टी आणि तिसरा भाग असतो तो प्रकांड. मग याला आता अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी का म्हटलं जातं. कारण की जर तुम्ही याच्या शरीराला पाहिलं, याचं शरीर जर निरीक्षण केलं तर या शुंडामध्ये या फक्त हा जो भाग दिसतोय या भागामध्येच याचा पृष्ठरज्जू असतो. पृष्ठरज्जू काय आहे, आपल्याला जसा पाठीचा कणा आहे त्याच पद्धतीने याच्यामध्ये एक कठोर भाग आहे जो याच्या शरीराला सपोर्ट करतोय. ते फक्त आणि फक्त शुंडामध्ये असणार आहे. बाकीच्या बॉडीमध्ये याला शुंड असणार नाही. म्हणजे बाकीची बॉडी याची मस्त अशी मूव्ह होऊ शकेल, परंतु शुंड जो असेल तो एकदम कठीण असेल, एकदम
कठीण असणार आहे, एकदम टणक असणार आहे. म्हणून याचे पूर्ण बॉडीमध्ये तुमचा पृष्ठरज्जू नाही, फक्त अर्ध्याच बॉडीमध्ये त्याचा पृष्ठरज्जू आहे. म्हणून या प्राण्यांना म्हटलं जातं अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी. ठीक आहे. नंतर तिसरा पॉईंट पहा, या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्न कृमी असं म्हटलं जातं. अकॉर्न कृमी का म्हटलं जातं? अकॉर्न कृमी तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही लहान पोरांचं असं कार्टून येतं, कार्टून आल्यानंतर एखादी खारुताई असते त्या कार्टूनमध्ये, कार्टून नेटवर्कवर अशा खारुताई यायच्या आणि त्या खारुताई ज्या असतात ते एक अकॉर्न घेऊन पडतात. एक पदार्थ असतो ज्याला एक ओक झाड असतं, त्याचं ते फळ असणार आहे. ती खारुताई अशी अकॉर्न घेऊन फिरत असते. अकॉर्नला मराठीमध्ये नट, आपण नट म्हणतो, एकदम कडक पदार्थ असतो तो नटसारखा, किंवा एखाद्या आपलं अक्रोडसारखा तो पदार्थ असणार आहे, जी खारुताई घेऊन फिरते, त्याला अकॉर्न म्हणतात. तर यांनी काय म्हटलेलं आहे, या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्न कृमी म्हणतात. अकॉर्न कृमी का म्हटलं जातं? कारण की यांचा जो शुंड आहे त्याचा जो शेप असतो तो अकॉर्नसारखा असतो. ओके, म्हणून यांना अकॉर्न कृमी असं म्हटलं जातं. नंतर हे कुठं राहतात हा प्रश्न असेल. हे राहतात सागरामध्ये, जे समुद्रामध्ये सुद्धा राहतात आणि बिळे करून सुद्धा राहतात. आता निसर्गाने काय केलेलं आहे, निसर्गाने यांना बिळात ठेवायचं होतं, बिळं करून ठेवायचं होतं. म्हणून या प्राण्यांना शुंडामध्ये एक त्यांनी दिलेला आहे, तो तुमचा पृष्ठरज्जू. म्हणून हे झाले अर्धसमपृष्ठरज्जू. समजा हे असा एक जमिनीचा तुकडा आहे आणि या जमिनीमध्ये त्यांना अशा पद्धतीने बिळं करून राहायचं आहे. जर पूर्ण शरीर त्यांचं नरम दिलं असतं तर हे असे बिळं करून राहिले असते का? नाहीत. मग त्यांनी काय केलं, हा जो भाग होता निसर्गाने त्यांना एकदम कडक बनवून दिला, त्याच्यामध्ये पृष्ठरज्जू देऊन दिला. या पृष्ठरज्जूचा वापर करून मस्त अशा पद्धतीने खड्डे करत ते राहणार आहेत, हे बिळात राहणार आहेत. ओके. नंतर एक गोष्ट अजून, तुम्ही यांच्या शरीरावर नीट पाहिली, यांचं जे शरीर आहे त्याच्यावर जर नीट पाहिली तर यांच्या शरीरावर असे बारीक 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 छिद्र असतात. ते छिद्र का असतात? त्यांचं कारण आहे, त्यांना श्वसन करावं लागतं. हे जे प्राणी आहेत ते श्वसन जे आहेत ते कल्लविदरांनी केलं असतं. कल्लविदरांचा वापर करून ते श्वसन करतात. मी लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कल्लविदरे कशा पद्धतीने श्वसन करतात, माणूस कशा पद्धतीने श्वसन करतो. माणसामध्ये श्वसन करण्यासाठी जशा पद्धतीने फुफ्फुसं आहेत, त्याच पद्धतीने हे जे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ आहेत त्यांना श्वसन करण्यासाठी निसर्गाने दिलेला आहेत कल्लविदरे. आणि कल्लविदरे जे आहेत त्यांचा वापर करून ते श्वसन करत असतात. आणि श्वसन करण्यासाठी पूर्ण शरीरावर हे जे आहेत असे बारीक 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 छिद्र दिलेले आहेत, त्यांचा वापर करून ते श्वसन करत असतात. नंतर 6वा पॉईंट पहा, हे प्राणी एकलिंगी असतात. एकलिंगी म्हणजे यांच्यामध्ये मेल वेगळा, फिमेल वेगळा. हे इतके वेळेस बोललेलो आहे की आता लक्षातच आलं पाहिजे. किंवा ते उभयलिंगी सुद्धा असू शकतात. आणि यांचं जे उदाहरण आहे ते पहा, बॅलेनोग्लासस आणि सॅक्लोग्लासस. इथून जर प्रश्न निघेल तर प्रश्न कुठं निघणार आहे? 3 पॉईंट मी तुम्हाला मेजरली नोट करून देतो. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये नोट्स करून घ्या की तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांसंघामध्ये कोणता भाग येत नाही. तुम्हाला हे 3 ऑप्शन दिलेले असतील आणि चौथा ऑप्शन तुमचा वेगळा असू शकतो, काहीतरी वेगळा देतील. तर तुम्हाला हे 3 ऑप्शन तुम्हाला लक्षात आले पाहिजे. शुंड म्हणजे डोकं असणार आहे, गळपट्टी म्हणजे गळा असणार आहे आणि ट्रंक म्हणजे त्यांची एक प्रकांड असणार आहे. जे मी तुम्हाला बोललो की हत्तीमध्ये जशी सूंड असते त्याच पद्धतीने प्रकांड असणार आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला दुसरा प्रश्न इथून निघू शकतो की शुंडेमध्येच कोण असणार आहे? पृष्ठरज्जू असणार आहे. तर प्रश्न असा निघेल की अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू कोणत्या भागात असतो? आणि तुम्हाला हे 3 वरचे ऑप्शन दिलेले असतील तर तुम्हाला टिक करायचं असेल, शुंडेमध्ये पृष्ठरज्जू त्याचा असणार आहे. नंतर असा प्रश्न निघू शकतो की अकॉर्न कृमी हे प्राणी कोणते आहेत? तर अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांना अकॉर्न कृमी असं म्हटलं जातं. नंतर ह्यांचं जे आहे उदाहरण तुम्हाला विचारू शकतात की बॅलेनोग्लासस आणि सॅक्लोग्लासस हे कोणत्या प्राणी संघात येतात? तर ते येणार आहेत अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघामध्ये ते येणार आहेत. नंतर इथं पहा, बॅलेनोग्लासस हा जो प्राणी आहे तो समपृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू प्राणी संघांमधला कनेक्टिंग लिंक आहे. याला तुम्हाला टिक करून ठेवायचं आहे. कनेक्टिंग लिंक म्हणजे काय? बिचारा आता जेव्हा प्राण्यांचं वर्गीकरण पळत होतं तेव्हा काही प्राणी समपृष्ठरज्जू प्राण्यांकडे गेले, काही प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्यांकडे गेले आणि
आता हा बॅलोनो ग्लासेस बिचारा विचारच करत राहिला की मला समपृष्ठाकडे जायचं आहे का असमपृष्ठरज्जू प्राण्याकडे जायचं आहे, तर हा त्यांच्या मध्ये थांबला. अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी तो बनलेला आहे. म्हणजे तो इकडचाही नाही तिकडचाही नाही, तसंच तो इकडचा पण आहे आणि तिकडचा पण आहे. म्हणून बॅलोनो ग्लासेस या प्राण्याला समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राणी या दोघांमधला कनेक्टिंग लिंक किंवा या दोघांना जोडणारा दुवा असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे झाले तुमचे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघाबद्दल इन्फॉर्मेशन. आता नेक्स्ट पाहूया की पुढचा प्राणीसंघ कोणता आहे. तो आहे तुमचा समपृष्ठरज्जू प्राणीसंघ.